जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाल्यानं जिल्हा परिषदांमध्ये त्यांचं बळ वाढणार आहे. कसं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 63 जागांच्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेस 28 सदस्य अशी एकूण 38 सदस्यांची ताकद आहे. तर बहुमताचा आकडा आहे 32. उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील 55 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 26 जिंकल्यात तर काँग्रेस 13. त्यामुळे आघाडीची ताकद 39 झाली आहे आणि बहुमताचा आकडा आहे 27. परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण 54 जागा आहेत. त्यातील 24 जागा राष्ट्रवादीकडे आहेत तर काँग्रेसचे 6 उमेदवार आहेत. इथे आघाडीचं बळ 30 झालंय तर मॅजिक फिगर आहे 28. 52 सदस्यांच्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे 12 आणि काँग्रेसचे 12 असे एकूण 24 सदस्य आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 27. बीड जिल्हा परिषदेतील 60 जागांपैकी राष्ट्रवादीकडे 25 आणि काँग्रेसकडे 3 सदस्य आहेत. बीड जिल्हा परिषदेमध्ये आघाडीची ताकद 28 झाली आहे तर बहुमतासाठी मॅजिक फिगर आहे 31.